हा शेड बांधते वेळी जे टीनपत्रे बसलेले आहे ते 1 ते 1.5 फूट खोलमध्ये आपण जे कॉन्क्रीट लागले आहे, ज्याच्यावरती आपले टीनपत्रे बसले आहे, त्याच्या खाली आपण काचाचे तुकडे व कॉन्क्रीटमध्ये सुद्धा काचाचे तुकडे टाकून हे बांधून घेतलेले आहे कॉन्क्रीट. त्यावरती आपले टीनपत्रे बसलेले आहे. कारण मित्रांनो, उंदीर, घूस, साप यासारखे प्राणी आत पोखरून जाऊ नये याकरिता आपण हा प्रयोग केलेला आहे व तो आपला यशस्वी सुद्धा झालेला आहे. यापूर्वी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती जो काही आपल्या शेडच्या विषयी आपण व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामध्ये थोडी मित्रांनो अपुरी माहिती होती, जी की आपण ह्या व्हिडिओमार्फत पूर्ण केली आहे. तर मित्रांनो, आपण बरेच असे व्हिडिओ पाहिले होते, ज्यामध्ये कमी खर्चात शेडचे बांधकाम कसे करावे याविषयी मित्रांनो आपण भरपूर असा अभ्यास केला व माहिती मिळवली. पण आपल्या शेडमध्ये आपल्याला किती पक्षी पाळायचे आहे याकरिता आपण आपल्या जागेनुसार आपण शेड बांधून घेतला, जो की आपल्यासमोर उभा आहे. मित्रांनो, या शेडचे बांधकाम आपण 20x16 मध्ये केलेले आहे आणि पक्का असा शेड तुमच्यासमोर उभा आहे. तर ह्या शेडच्या बांधण्याचा खर्च साधारणतः 25 ते 24 हजार रुपये आपल्याला आला आहे व हा पक्का शेड आपण बांधून घेतलेला आहे. बघू शकता मित्रांनो, यामध्ये आपण 9 सिमेंटचे खांब सिमेंट कॉन्क्रीटमध्ये पक्के करून घेतले व साईडला आपण जे आपल्याकडे टीनपत्रे होते, जुने आणि नवीन असे चारही भोवताल आपण लावून घेतले व एक गेट ठेवलेला आहे. तर मित्रांनो, असा आपला हा पक्का स्ट्रक्चरवाला जो आपला शेड आहे 20x16चा, तर आपण बांबू व बाजबल्ली यांचा उपयोग करून याची संपूर्ण फ्रेम आपण तयार करून घेतली आहे. आपण हा स्वतः बांधकाम केलेला आहे. आपण जो व्हिडिओमध्ये हा शेड बघत आहे. आणि मित्रांनो, या शेडला आपले 2 वर्ष कंप्लीट झालेले आहे व कसलाही मित्रांनो या शेडचे नुकसान न होता आपण कमी खर्चामध्ये हा शेड बांधलेला आहे. तर मित्रांनो, आपण बाहेरील बाजूस बघू शकता. आपण जी याची उंची आहे साईडची ती 6 फूट ठेवली आहे. 3 फूट आपली टीनपत्रे आहे आणि 3 फुटाची आपली जाळी साईडला लागलेली आहे. या बाजूला मित्रांनो बघू शकता आपण, तर सेंटरची जी हाईट आहे ती आपली 9 फूट आहे. ही जी बाजू आहे ही आपली 9 फूट आहे व साईडची आपली 3 फूट आहे. तर अशा स्वरूपाचा आपला हा शेड मित्रांनो उभा आहे व एकूण टोटल खर्च याला 24 ते 25 हजार रुपये राऊंड फिगर आलेला आहे. असा मित्रांनो आपण कमी खर्चात इथे शेड बांधून घेतला. बरेचसे असे आपण याच्यावर जास्तीचा अतिरिक्त खर्च न करता आपण कमीत कमी खर्चामध्ये शेड बांधून घेतला आहे. आणि वरती आपण शेडच्या 500 मायक्रॉन जाडीचा शेततळ्याचा कागद टाकून घेतला आहे मित्रांनो. आणि त्यावरती आपण ग्रीन नेट टाकून घेतले आहे, जेणेकरून मित्रांनो उन्हामुळे आपला शेततळ्याचा कागद खराब होऊ नये याकरिता आपण वरतून संपूर्ण ग्रीन नेट वापरले आहे
व त्यांना आपण दोरी व वायरच्या मदतीने संपूर्ण असा मजबूत बांधून घेतलेला आहे. असा मित्रांनो आपण कमीत कमी खर्चामध्ये शेड कसा बांधावा यासाठीचे आपण व्हिडिओ बघितले व त्यामध्ये आपण बदल करून आपल्या उपलब्धतेनुसार आपण शेड बांधून घेतला आहे. इथे बघू शकता आपण, इथे सुद्धा आपण कोंबड्यांना बसण्यासाठी व शेणाच्या उकरड्यावर एक सावली असण्यासाठी इथे कमी खर्चात सिमेंट खांबाचा वापर करून इथे सुद्धा आपण कमी खर्चामध्ये इथे एक असा एक प्रयोग करून बघितला आहे. आता इथे बघू शकता आपल्या संपूर्ण कोंबड्या ह्या उकिरड्यावरती खाद्य शोधत आहे मित्रांनो. तर इथे आपण ऊसाचं पाचट वगैरे टाकून हे आपण बांधून घेतलं आहे. आता इथे मित्रांनो आपण नंतर ग्रीन नेट बांधू शकतो. जे पाचट पावसामुळे उन्हामुळे खराब झालं तर अशा पद्धतीचे मित्रांनो आपण शेड बांधत असताना आपल्या जागेनुसार आपण असे बांधकाम करावे. आता इथे बघू शकता मित्रांनो आपण जी जाळी आहे ही आपण चारही भोवताल शेडच्या लावून घेतली आहे व कमी खर्चात आपण असे पिल्लासाठी सुद्धा एक खुराडे तयार करून घेतली आहे. जिथे मित्रांनो जास्त खर्च न करता आपण कशा प्रकारे कमीत कमी खर्चामध्ये बांधकाम हे आता बघू शकता आपण पिंजरा हा पिल्लासाठी बांधला आहे. इथे सुद्धा मित्रांनो आपण भरपूर असे कमी खर्चामध्ये बांधकाम केले आहे. आता या पिंजऱ्यामध्ये आपले 100 ते 150 पिल्लं आरामशीर मरू शकतात. आपण इथे सुद्धा कमीत कमी खर्च कसा कमी होईल याकडे आपण लक्ष दिले आहे. आता बघू शकता आपण पूर्ण हा 7 बाय 4चा आपला पिंजरा तयार झाला आहे व याचे दोन्ही याचे जे बांधकाम आहे आपण कमीत कमी खर्चात केले आहे. आता इथे शेडच्या वरती आपण बघू शकता, आता आपण ग्रीन नेट आपल्याकडे अवेलेबल होती घरीच, तीच आपण बांधून घेतली आहे वरतून. इथे सुद्धा आपला बऱ्यापैकी पैशाचा खर्च कमी झालेला आहे. आणि वरती आपण बघू शकता ग्रीन नेटवरती आपण दगडी फळ्या ठेवून घेतल्या, जेणेकरून मित्रांनो कसल्याही प्रकारे वारा किंवा वादळामुळे या शेडवरचं आपलं ग्रीन नेट किंवा शेततळ्याचा कागद उडू नये याकरिता आपण मित्रांनो असा एक प्रयोग केला आहे. तर अशाच प्रकारचे मित्रांनो आपण बांधकाम करावे आपल्या जागेनुसार. आता साईडचा बघू शकाल तर तो मित्रांनो दुसऱ्याचा शेड आहे, जो की गुराचा आहे. तो निळ्या टीन दिसत आहे त्या तुम्हाला. तो मित्रांनो सुद्धा पहिले कमी खर्चात बांधला होता, नंतर त्यावरती टीनपत्र टाकून असा पक्का बांधून घेतला आहे मित्रांनो. सुरुवातीला आपण कुक्कुटपालनाची सुरुवात करतो त्यावेळेस असंच मित्रांनो कमी खर्चामध्ये आपण शेड बांधावा व पक्ष्यावरती जास्तीत जास्त मित्रांनो आपण खर्च करावा, जेणेकरून मित्रांनो आपल्याला गावरान कुक्कुटपालनात चांगला आर्थिक फायदा होईल. तर इथे बघू शकता मित्रांनो आपण जे साईडचे आपण कंपाऊंड केले आहे फ्री रेंजमधले, ते सुद्धा मित्रांनो आपण जिथे शक्य होईल तिथे आपण कमी खर्च केलेला आहे. आपण बास याचा उपयोग करून वरती त्याला जाळी लावून घेतली आहे. तर मित्रांनो आपण इथे जास्तीत जास्त खर्च हा पक्ष्यावरती केलेला आहे. आपण बऱ्यापैकी पक्षी विक्री करण्यावर भर देत असतो व नवनवीन पक्ष्यांच्या बॅचेस आपण तयार करून विक्री करत असतो. तर मित्रांनो अशा प्रकारचा तुम्ही सुद्धा तुमच्या जागेच्या उपलब्धतेनुसार शेड बांधावा व जास्तीत जास्त कुक्कुटपालनामध्ये आपण आर्थिक नफा घ्यावा
हीच मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे. तर मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर मित्रांनो धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तर मित्रांनो धन्यवाद.